नमस्कार बंधू आणि भगिनींनो, प्राध्यापक नामदेवराव जाधव जिजामाताचे वंशज नामदेवराव जाधव आहेत. तर नामदेवराव जाधव हे पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील आहेत. तर त्यांनी शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याचं संशोधन अतिशय सखोल पद्धतीने केलेले आहेत. त्यांचा खरा संभाजी हे जे पुस्तक आहे ते खूप चाललेलं आहे. त्या पुस्तकाविषयी वादसुद्धा निर्माण झालेले आहेत. त्यानंतर त्यांचे गनिमी कावा, पानिपतची लढाई, शिवराय भाग 1, 2, 3 अशा प्रकारचे जे पुस्तक आहे ते त्यांनी अतिशय सखोल लिखाण संशोधन करून लिहिलेलं आहे. त्यानंतर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे जे पुस्तक आहे ते शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट कसं होतं, किल्ल्यामधलं नियोजन कसं होतं, पाणीपुरवठ्याचं नियोजन कसं होतं, रस्त्यांचं नियोजन कसं होतं आणि शिवाजी महाराजांचं दळणवळण कसं होतं, शेतकऱ्यांविषयी त्यांच्या काय योजना होत्या, त्या सर्व पद्धतीचं नामदेवराव जाधव यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे. आणि हे पुस्तक जे आहे ते इंग्लंडच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं. शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट कसं होतं हे शिकवलं जातं. अगदी बानगोडे पाटील सरसुद्धा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु याविषयीसुद्धा दाखले देतात. ते अमेरिकेमधले किंवा फॉरेनमधले दाखले देत असतात. तर ह्या पुस्तकामध्ये जे लिहिलं ते तरुण घडवण्यासाठी अतिशय चांगली माहिती ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतर नामदेवराव जाधवांनी उद्योजक शिवाजी महाराज अशा पद्धतीचं एक पुस्तक काढलेलं आहे. शिवाजी महाराजांची उद्योजकता ही कल्पना कशी होती ही त्यांनी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, सादर केलेलं आहे. त्यानंतर करोडपती कसं व्हायचं हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेलं आहे. तसेच नामदेवराव सरांचं सत्ता या पुस्तकामध्ये आजकालचे जे भावी नेते आहेत तर त्या नेते पुढारी जे आहेत त्यांनी कसं कार्यकर्ते सांभाळायचे आणि जनकल्याणच्या योजना कशा राबवायचे त्याविषयी सत्ता या पुस्तकामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि हे केल्यानंतर सत्ता काबीज झाल्यानंतर जनतेची सेवा कशी करावी हे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर नेता हे पुस्तक त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. नेतृत्व करत असताना वक्तृत्व कसं असावं, नेतृत्व कौशल्य कसं असावं, संभाषण कौशल्य कसं असावं, धीटपणा कसा असावा या सगळ्या गोष्टीविषयी त्यांनी चर्चा केलेली आहे. अशा प्रकारे नामदेवराव जाधव हे मोठे व्याख्यातेसुद्धा आहेत आणि प्रत्येक कॉलेज, महाविद्यालय, मंडळे यांच्या ठिकाणी ते जातात, ते व्याख्यान करतात आणि चांगल्या पद्धतीने व्याख्यान करतात. धन्यवाद.